आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता मदतगीर आमचे गुणलेखक मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर चैवन पाटील खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. थोड्याच वेळात ठाणा एक्सप्रेस मिस्टर सुनील भोईर यांचा गोड आवाज सुद्धा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकू शकताय. दोन्ही संघांचा एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. वेलकम बॅक आलेला सर्व त्या सर्वांचं मी स्वागत करतोय. एक लक्षात घ्या डिक्लेअर झोन स्ट्राईक इन कडे असलेला फलंदाजच स्ट्राईक घेईल. नॉन स्ट्राईक इनचा जो फलंदाज आहे जो बॅटर आहे तो पुढे स्ट्राईक घेण्याकरता जाऊ शकत नाही. आणखीन एक लक्षात घ्या मैदानाच्या आतमध्ये एक झाड दिसतंय. जुन्या आठवणी लगेचच ताज्या झाल्या कारण मला आठवतंय ते ब्रिटिश काळामध्ये जे काही मॅचेस झाल्या होत्या असंच एक मैदान ज्या मैदानावर असं झाड होतं आणि जवळजवळ 2 फलंदाज 2.5 किलोमीटरच्या आसपास धावले होते. मॅच स्टार्ट होतोय. पहिला चेंडू फलंदाज अतुल करता अतुल याने जोरदार मारण्याचा प्रयास केलाय. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. एक षटक हे पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय आणि एका क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नर मिड विकेट ह्या दिशेने थोडस सरकवलं गेलंय. 30 सर्कलच्या आत मिड ऑन मिड ऑफ कव्हर पॉइंट मिड विकेट स्क्वेअर लेग गोलंदाज तयार. ओहो या चेंडूला आपटलंय. म्हटलं जातं ना पटकी हुई गेम. अशा पद्धतीने चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि लगेचच पंचाने वाईड घोषित केलाय. कशा पद्धतीने चेंडू फेकला गेलाय हे सुद्धा आपण नुकताच बघितलंय. बीटीसी लाईव्ह भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं गेलंय आणि खूप सुंदर गोलंदाज तयार. नो बॉलचा इशारा. फलंदाजाची आता उंची मोजली गेली. नो बॉलचा इशारा फ्रीडचा सुद्धा इशारा आलाय. याचाच अर्थ आणखीन एक धाव फलकावर जोडली गेली. धाव संख्या पोहोचली ती 3 वर. 3 रन्स ऑन द बोर्ड. फ्रीडचा इशारा आलाय आणि मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते उजव्या हाताच्या फलंदाजाला. स्लोवर पण चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र फलंदाजाचे जे फुटवर्क आहे ते पद्धतालित्य व्यवस्थित झालं नाही. अन्यथा हा चेंडू ऑन साइडला खेळण्या योग्य होता. ऑन साइडला या चेंडूला मिड विकेट लॉंग ऑन या पट्ट्यामध्ये खेळू शकला असता. डॉट बॉल. धाव संख्या 3. या चेंडूला उचल एसके स्पोर्ट थोडासा आता उत्साह थोडासा आता जो आनंद आहे चांगले कटआउट्स आपल्याला बघायला मिळतात. मैदानाच्या सभोवतालती ज्या ज्या दानशूर व्यक्तीने सहकार्य केलंय मदत केले हातभार लावलाय आर्थिक पाठबळ पुरवलंय या सर्वांचेच कटआउट्स आपल्याला या मैदानाच्या चोहो बाजूने पाहायला मिळत आहेत. आता नवीन फलंदाज बघूया. एसके स्पोर्ट्स महागिरी संघाचा इम्रोज. इम्रोज
इनसाइड आउट. वीस मिनिटांमध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उमेश त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय. वेट केलाय त्याच्यानंतर चेंडू चांगलं क्रिकेट. विनायकजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी पेश केलाय. आता डावेष्टीच्या बाहेर वळणारा चेंडू होता, पंचाने वाईड घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये भावेश आणि स्कोर लेग म्हणून पंचांच्या भूमिकेमध्ये आडवबटचा वापर. नवीन फलंदाज आता आलाय चेतन सुता. संघनायक मैदानाच्या आत उतरतोय. संघनायकाला साजेशी अशी कामगिरी तो करेल काय हे एक शंका असेल, कारण क्रमांक 4 वर आपण अनेक संघनायक भारतीय संघाच्या माध्यमातून बघितले. त्याच्यामध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा याला सुद्धा आता मागच्या वेळेस आपण क्रमांक 4 वर येताना बघितलं होतं. असे बदलाव आपल्याला पाहायला मिळतात आणि संघनायक आता क्रमांक 4 वर येतोय चेतन. चेतन याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. चेतन याच्याकडे भरपूर असं ज्ञानाची शिदोरी आहे. त्या ज्ञानाची शिदोरीचा वापर करून तो संघाला सावरू शकतोय. नवीन गोलंदाजी मार्गावर आला प्रिन्स. प्रिन्स चांगली गोलंदाजी करेल काय, धारदार गोलंदाजी करेल काय, कारण आता टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त फिरकीपट्टू आपल्याला बघायला मिळत आहेत, जे चेंडूला योग्य पद्धतीने वळवतात. मग ते ऑफ ब्रेक करतात, लेग ब्रेक करतात, कधी कधी गुगली चेंडूचा सुद्धा वापर. गोलंदाज प्रिन्स ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचाने व्यवस्थितरित्या न्याहाळलाय. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंचांचा वाईडचा इशारा, अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 9 वर. प्रिन्स गोलंदाजी मार्गावर. उन्हाची किरणे व्यवस्थितरित्या या मैदानावर पडलेली दिसून येत आहेत, म्हणजे खेळण्याकरता योग्य असं वातावरण या मोगरपाडा येथील मैदानावर पाहताय. ओ लोअर फुट चेंडू ऑन ड्राईव्ह. चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळण्याचा प्रयास होता फलंदाजाचा आणि याच्यामध्ये तो असफल ठरलाय. डॉट बॉल. कॅप्टन चेतन याच्या माध्यमातून त्याचा टान्स बघा, असं वाटतं एखादा लेदर क्रिकेटपट्टू आहे की काय. सुंदरीत्या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय. एकच धाव. पुन्हा एक यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयास गोलंदाज प्रिन्स याचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. एसके स्पोर्ट्स महागिरी विरुद्ध जुडवा स्पोर्ट्स मानपाडा या दोघांमध्ये तुम्ही लढत बघतायत. एसके स्पोर्ट्स महागिरी संघाची सध्याच्या स्थितीला धावसंख्या आहे 2 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. या पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा केलाय गोलंदाज प्रिन्स याने. नावाप्रमाणे सध्या तो अधुरा. 3 बॉल सुरुवातीला खराब चेंडू टाकल्यानंतर त्याने सुंदररित्या कमबॅक केलंय, स्वतःला सावरलंय आणि अचूक चेंडू फेक त्याच्या माध्यमातून. आता या चेंडूला पुन्हा आपण आपल्या
पोहोचली ती 16. आता दबाव येऊ शकेल की काय गोलंदाजावर. कधी कधी गोलंदाजाची तारीफ केल्यानंतर गोलंदाज स्वतः भरकटताना मी बघितलं. हा जसा आता आम्ही प्रिन्स याला बघितलं, कारण प्रिन्सने आता नेमकी काय चूक केली तर बरोबर फलंदाजाला बॅकफूट आणि फ्रंटफूट येण्याकरता मदत मिळाली, त्या पद्धतीने तो चेंडू पडला. गोलंदाज तयार. प्रिन्स शॉट ऑफ लेन चेंज. बॅटच्या सहाय्याने ही एक धाव असावी. एक धाव, एका धावणीची धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. हॅमर केला चेंडू. पुन्हा एकदा डिस्पॅच केलं. आता करणं संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्रणाचं काम केलं. चांबाचा पहिला कारण दोन्ही फलंदाजांचे आता मला आपण बघतोय ऑन साइडला मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ 38 सर्कलच्या मिड ऑफ आणि एक शॉर्ट पॉइंट तैनात केला गेलाय. ओहो, कॅप्टन ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये होता. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्ने बघू शकतात. क्रिकेटमध्ये चांगला फटका खेळू शकत नाही. क्रिकेटमध्ये संघर्ष आहे. संघर्ष आपल्या जीवनामध्ये आहे आणि या संघर्ष पुन्हा एकदा गोलंदाज हम किसी से कम गोलंदाज नवीन संघ दाखल झाला.
पहिला चौकार टोकाचा मान मिळतो. सरळ बॅटचा वापर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आमची नजर जाते पंचांच्या भूमिकेमध्ये. भावेश आणि आरिफ हे दोन पंच मैदानाच्या आत आहेत. डाव्या बाजूला आदरणीय सन्मान्य देवानंदजी भोईर आहेत. देवानंदजी प्लीज आपण व्यासपीठावर या. येत आहेत. 3 षटकांमध्ये एसके स्पोर्ट्स महागिरी संघाची धाव संख्या 35 झालेली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक षटक शिल्लक आहे. एका षटकाकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय राजेश. फुलटा चेंडू चार धावा. पुन्हा चेंडू उचलला जातो. कर्णधार त्याचा स्वयं मी टॉस ज्या वेळेस केला त्यावेळेस बघितला होता. एक चांगला खेळाडू. नवीन फलंदाज तुषार. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. ओ हो. आणि इथे जीवन दिलं. काय काय माहिती येते अधिकृतरित्या आमच्यापर्यंत.
कारण जे काही राखीव अधिकार आहेत ते कमिटीकडे आहेत आणि त्या अनुसार आमच्यापर्यंत माहिती ते देतील. हा चेंडू आत वळणारा चेंडू होता, मिस केले, यष्टी रक्षकाने मिस केले फलंदाजाने या चेंडूला. हा एक धाव तर मिळाली फलंदाजाला. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. बाईच्या बॅटच्या साहाय्याने एक धाव मिळतोय. या एका धावणीची धावसंख्या झाली ती 44. 44. शेवटचा चेंडू या डान्सिंग निश्चितच आम्ही म्हटलं होतं की काही अधिकारी कमिटीकडे राखून ठेवले आहेत आणि त्या अनुषंगाने 12व्या 11 एक छोटासा ब्रेक घेऊया. 46 आणि फलंदाजी करणारा रत्नेश यांचा संघ आदरणीय सन्मान्य विश्वास भोईर साहेबांना विनंती करतोय एक आपण व्यासपीठावर या. आता व्यासपीठ आदरणीय सन्मान्य भावेश पाटील यांच्या उभा असते विश्वास भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विश्वासचे तुमच्यावर विश्वास दर्शवला आयोजकांनी आणि त्या विश्वासाला सार्थक अशी कामगिरी तुम्ही केलंय. इथे आर्थिक सहकार्य आर्थिक पाठबळ आपल्या माध्यमातून आयोजकांना मिळालंय त्याबद्दल आपलं लाख लाख धन्यवाद. विश्वासजी भोईर यांना तुम्ही फेम मध्ये बघितलंय. पहिला डाव कसा संपला याची चर्चा होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये त्याच्या षटकामध्ये एकंदरीत 15 धावा गेल्यात. चाम हा गोलंदाजाने चांगली सुरुवात केली होती. शेवटच्या 3 चेंडूवर त्या चाम या गोलंदाजाला चोप बसला. त्या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्यात आणि चौथं षटक मी तारीफ करेन गोलंदाजाची कारण राजेश यांनी या स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये रोखण्याचा आणि फक्त 10 धावा दिल्या. जरी त्याला विकेट प्राप्त झाली नसली तरी एक चांगली गोलंदाजी त्याने पेश केली आणि फलंदाजीमध्ये इम्रोज आणि चेतन हे 2 फलंदाज वगळता इतर कुठल्या फलंदाजाला विशेष प्रभाव पाडता आला नाही. असा होता पहिला डाव. आता दुसऱ्या डावाची सुरुवात कोणते 2 फलंदाज करतात ही चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे म्हणजे जरी एखादा खेळाडू मैदानाच्या कोसळला तरी त्याला मोठी दुखापत होऊ शकत नाही, मोठी इंजुरी होऊ शकत नाही. अशा पद्धतीची आखणी या मैदानाची केलेली आहे. ग्रास लँड असं म्हणू शकतो. आता फलंदाज बॅट्समन टीम प्लीज सेंड युअर ओपनिंग
जुडवा स्पोर्ट्स माउंट मैदानाच्या आत उतरण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येतं. अनेक मान्यवर वरिष्ठ मंडळी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद उठण्याकरता इथे उपस्थित झाले. या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. बीटीसी लाईव्ह ब्युटी टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक समर्थक जुडले गेलेत या समर्थकांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पिंटा 11 स्पोर्ट्स मोगरपाडा आयोजित या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आमचे जयवंत पाटील ज्यांचा अनुभव आम्हाला नेहमीच कामी येत असतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनेक मोठ्या ज्या स्पर्धा होत आहेत, मी तर त्यांना कॉम्प्युटर म्हणतोय, संगणक म्हणतोय. अनेक काही गोष्टी आहेत ज्या क्रिकेटमध्ये नेहमीच घडत असतात. क्रिकेटमध्ये घडलेले इतिहास ते सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आणून ठेवत असतात प्रत्येक वेळेस. आणि आमचं भाग्य की पहिलीच स्पर्धेमध्ये समालोचन करताना आमच्या सोबत ते पहिल्यांदाच मिळालेत. मागची 2 वर्ष थोडीशी कठीण गेली कोरोना काळामध्ये, कारण कोरोना काळामध्ये अनेक आपल्या जवळचे मित्र, परिवार, कुटुंबातील व्यक्ती गमावले आणि त्याच्यानंतर आता कुठे क्रिकेटच्या स्पर्धा पुन्हा एकदा जागृत झालेत, जिवंत झालेत असं वाटतंय. प्लीज हरी अप. कॅप्टन रत्नेश मैदानाच्या आत आलाय आणि त्याच्या समवेत नयन, रत्नेश आणि नयन. क्रिकेट खेळताना तुमचे नयन चक्षु हे सुद्धा खूप चांगले असायला हवेत. जसं गोलंदाजाचा चेंडू पडतोय तसं त्या चेंडूवर बारकाईने नजर ठेवणं फार महत्वाचं आहे आणि ते काम आता मैदानाच्या आतून नयन नावाचा खेळाडू करेल काय, कारण तो स्ट्राईक एंडच्या दिशेने वळतोय. रत्नेश संघनायक आहे. पहिल्या डावामध्ये संघनायक चेतन याने कमालीचं प्रदर्शन केलं फलंदाजीमध्ये आणि आता फलंदाजीमध्ये प्रदर्शन करण्याकरता नयन आणि रत्नेश नावाचे 2 खेळाडू गेलेत. जबाबदारी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल, प्रत्येकाने जीवन जगत असताना जबाबदारी स्वीकारणं फार महत्वाचं आहे. संघर्ष हे जीवन आहे मित्रांनो आणि संघर्ष करावाच लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर पहिले षटक टाकण्याकरता संघनायक चेतन आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे नयन. जिंकण्याकरता 46 धावांचं लक्ष. 11 पेक्षाही जास्त सरासरीने धावसंख्या म्हणजेच 11.50च्या सरासरीने ही धावफलक आपल्याला पुढे न्यावं लागेल. गोलंदाज तयार. राईट आर्मवर क्षेत्ररक्षकाची बारीक बारीक गोष्टी, बारीक केलेल्या चुका लक्षात घेऊन डिफेन्सिव्ह करायचा होता चेंडूला. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड
गोलंदाज अनुभवी कर्ण ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं इथे षटक संपल्याचा इशारा नाही मात्र वाईटचा इशारा आला असं वाटलं की सुरुवातीला चेंडूचे फेक कशी होती ते आपण बघूया यस थोडस ऑफ स्टंप सोडून आता मात्र मिडल स्टंप वरचा चेंडू होता अशक्य असं काहीच नाही क्रिकेट म्हणजे जिद्दीचा खेळ क्रिकेट म्हणजे क्षमतेचा खेळ क्रिकेट म्हणजेच आपण बघितलं तर आपला इरादे स्पष्ट करून चांगलं प्रदर्शन करावं लागेल गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गावर नयन विनय वेळ वाया जातो मित्रांनो प्लीज 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत याकरता आपण घाई करा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनय त्याच्या कोट्यातील पहिला चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय लॉंग ऑन लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय काऊ कॉर्नर मध्ये एका क्षेत्ररक्षकाला मिडविकेट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने तैनात केले गेले एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 38 सर्कलच्या आत तैनात केला गेलाय विनय तयार आता पुन्हा एकदा आता त्याच्या रनअप मध्ये तो चुकला गेलाय दबाव आहे या दबावामधून बाहेर निघणं फार महत्वाचं आहे आता आमचे स्कोरर सध्या चेंज होत आहेत बदलत आहेत आकाश गुणलेखनाचं काम करण्याकरता सज्ज झाले आहेत आकाश भोईर वेलकम आकाश आम्हाला तर वरचा आकाश एकदम स्पष्ट दिसतंय निरभ्र दिसतंय ओ ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं दबाव अजूनही जाणवतोय पहिला चेंडू विनय याचा अप्रतिम पडलाय एक धाव मिळाली एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 6 वर 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 40 रनची आवश्यकता 17 बॉल 40 धावा दबाव आहे कष्ट करावे लागतील कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ आपल्याला कधीच मिळत नाही मित्रांनो कष्ट करावं लागेल पुन्हा रनअप मध्ये गोलंदाज चुकला गेलाय सुंदर खेळपट्टी आहे आउटफील्ड सुद्धा चांगले आहे मात्र 2 ते 3 वेळा गोलंदाज या ठिकाणी रनअप मध्ये चुकला गेलाय गोलंदाज तयार झालाय लांब लचक असं त्याचा रनअप नो बॉलचा इशारा चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केली मात्र बघितलं आपण कमरेपेक्षाही जास्त चेंडू उंच होता बिमार चेंडू टाकला गेलाय फलंदाजाला बिमार करण्याच्या उद्देशाने चेंडू टाकले गेले नो बॉलचा इशारा नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर पाहू शकतायत इथे रिप्ले मध्ये आपण स्पष्ट बघू शकतायत की कमरेपेक्षाही जास्त चेंडू वर आहे आणि म्हणूनच पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय चांगले चेंडू टाकावे लागतील पुन्हा आपण बघूया कशा पद्धतीने चेंडू होता स्लोवर वन करण्याचा तयारीमध्ये बघताय फलंदाज जणू काही तिथे उभा आहे आणि त्याच्या कमरेच्या वर हा चेंडू होता आणि म्हणूनच पंचाने नो बॉल घोषित केलाय धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या पोहोचली ती 8 वर अजूनही 38 रनची आवश्यकता 38 रन्स रिक्वायर्ड टू विन
एक लक्षात घ्या, पंच जे काही मैदानाच्या आतून निर्णय देतील तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंच हे कुठल्याही संघाच्या बाजूने नसतात. पंच असतात ते फक्त आणि फक्त क्रिकेटच्या बाजूने. हा चेंडू हवेमध्ये अप्परकट पद्धतीने चेंडूला टोळावलाय. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक सुद्धा बघत राहिला आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या 10 पर्यंत पोहोचली जाते. 10 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू टाकून चाललेत सध्याच्या स्थितीला 2 चेंडू टाकून चाललेत आणि सध्या धावा आहेत त्या 10 धावा. 10 रन्स. दबाव आहे. दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता दाखवावी लागेल. कुठल्याही परिस्थितीमधून हा मॅच बाहेर काढावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला. काय होईल या मॅचचं? चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तो कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन गॉन. याचाच अर्थ दबाव अजूनही जाणवतोय. ह्या विकेट पडल्यानंतर पहिला धक्का लागला गेलाय जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघाला. धाव संख्या 10 असताना आता स्थिती अशी निर्माण झाली. 15 चेंडू शिल्लक आणि 15 चेंडू मध्ये 36 रनची आवश्यकता. 15 बॉल 36 धावा. काय एखादा संकटमोचक फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल का हा प्रश्न पडलाय. संकटमोचकाची भूमिका अदा कोण करेल? कारण रत्नेश इथे बाद झालाय. पहिल्या डावामध्ये कॅप्टन चेतन याची कॅप्टन इनिंग आपण बघितली होती. इथे आता विकी नावाचा फलंदाज मैदानाच्या आत आलाय जो चांगली खेळी करू शकतोय, संघाला मॅच जिंकून देऊ शकतोय. गोलंदाज पुन्हा आता सज्ज झालाय. गोलंदाजाला यश मिळतंय. विनय याच्या आता चांगली गोलंदाजी केल्यानंतर इरादे स्पष्ट केलेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 15 बॉल 36 रन्स. या चेंडूला उचललंय आणि असं वाटतं हा षटकार असेल. गोइंग गॉन. 6 धावा. षटकार. काव कॉर्नर पट्ट्याबाहेर. या 6 धावणीची धावसंख्या पोहोचली ती 11. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. 16. व्हॉट स्ट्रोक. ब्रिलियंट. अप्रतिम फटका. शॉर्ट सिलेक्शन अगदी योग्य पद्धतीचं होतं फलंदाजाचं, जे आपण नुकताच रिप्ले मध्ये बघितलंय. आणि या 6 धावणीची धावसंख्या 16 वर पोहोचली. दबाव कमी करण्याकरता हा षटकार उपयोगी ठरेल. नयन याला आता रोखलं जाईल काय? कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. अगोदर त्याचे पतदालित्य व्यवस्थित होताना दिसलं नाही पहिल्या 2 ते 3 चेंडूवर. तदनंतर आता त्याच्या व्यवस्थितरित्या जम बसलाय असं मला वाटतंय. 30 धावा अजूनही हव्या आहेत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. चालू असलेला मॅच जुडवा स्पोर्ट्स मानपाडा विरुद्ध एसके स्पोर्ट्स महागिरी या 2 बलाढ्य संघादरम्यान तुम्ही निहाळताय, तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या थोडासा जळून जाणारा चेंडू आहे. 1 धाव फलंदाजाने चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. बघता बघता पंचांचा वाईडचा इशारा आलाय. 1+1 या 2 धाव मिळत आहेत. या 2 अतिरिक्त धावेणीशी धाव संख्येत बदल झालाय. धाव संख्या पोहोचली ती 18 वर. 28 धावांची गरज असेल आता, कारण धावा सध्या आहेत त्या 18 धावा. दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर आलाय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावर आलाय आणि आता मात्र दबाव येतोय तो गोलंदाजी करणाऱ्या संघावर. पुन्हा बॅटचं एलिमिनेशन केलंय. वाट बघितली आणि वाट लावली. क्षेत्ररक्षक इथे प्रेक्षक झालाय आणि प्रेक्षक क्षेत्ररक्षक झालाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. चांगला खणखणीत चौकार. थोडीसे बघितलं चेंडूने जी जंप घेतली, उंची घेतली आणि त्यानुसार चेंडू हा सीमारेषे पार जाताना दिसलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागला जात आहेत त्या 22 धावा. 22. 24 धावांची आवश्यकता. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 24 रन्स. 13 चेंडू 24 धावा. चांगला स्कोर कार्ड मेंटेन केलं जात आहे दोन्ही बाजूला. दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर सिद्धेश पाटील चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पुन्हा आडव्या बॅटचा वापर करतायत. क्षेत्ररक्षक चकावलंय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय. जसे बुरटे चोर पोलिसांच्या हाताला तुरी देत आहेत तसं इथे चेंडू सुद्धा सटकतोय. 4 धावा. चौकार. लाजबाब स्ट्रोक. रिप्ले मध्ये आपण बघूया. आडव्या बॅटचा वापर केलाय या फलंदाजाने.
शतरक्षकाला चकवून चेंडू आउटफील्डवर इतरत्र जाताना दिसलाय आणि या 4 धावा मिळत आहेत. याचबरोबर आता 20 धावांची आवश्यकता असेल. 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 20 धावा, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 2 षटकानंतर पाण्याची व्यवस्था करा. आता पाणी हवं आहे, लक्षात घ्या. पाणी मैदानाच्या आत पाठवून द्या. चालू असलेल्या मॅच मध्ये SK स्पोर्ट्स महागिरी संघाविरुद्ध चांगला लढा जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघाचा. कारण विकी नावाचं वादळ मैदानाच्या आत आलंय, ज्याला थांबवणं आता कठीण झालं. आल्या आल्या त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 18 धावसंख्येवर नयन खेळतोय. 257.14 च्या स्ट्राईक रेटने त्यांनी त्या धावा बनवल्यात. 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. कमबॅक केलंय असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणूनच नेहमीच आम्ही जिथे जिथे समालोचन करतो तिथे तिथे वक्तव्य करत असतो. परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल, त्याला पार्ट ऑफ लाईफ म्हणतायत. आणि अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्याची, बाहेर पडण्याची क्षमता जे दाखवतायत त्यांना आर्ट ऑफ लाईफ म्हणतायत. ती आर्ट, ती कला आता फलंदाजी करणारा संघ दाखवेल की गोलंदाजी करणारा संघ दाखवेल. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत कधीच करू शकत नाही. कारण भविष्यवाणी क्रिकेटमध्ये करणं हे चुकीचं ठरतंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 रनची आवश्यकता. गोलंदाज आलाय इम्रोज. नो बॉलचा इशारा. फलंदाजाला जखमी करण्याचा इरादा नेहमीच बिमर चेंडूवर असतोय आणि इथे बिमर चेंडू असल्या कारणाने नो बॉल. 1 धाव मिळाली आणि एका धावेची धावसंख्या पोहोचली 27 वर. 27. कमरेपेक्षाही एखादा चेंडू ज्यावेळेस जास्त वर असतो त्यावेळेस पंच नो बॉल घोषित करू शकतायत. बिमर शॉट ऑफ लेंथ. या चेंडूची आवश्यकता आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 11 चेंडू 19 रनची आवश्यकता. काय चांगला चेंडू टाकलाय. इतकं चांगला कोटा असताना, इतकी चांगली बुद्धिमत्ता असताना गोलंदाज नेहमीच अशा चुका का करतायत हा एक प्रश्न आपल्याकडे पोहोचलाय. ओहो, हा इम्रोज खान गोलंदाजी मार्गावर असतानाच आता मात्र बॅटच्या साह्याने डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला आणि 1 धाव. इम्रोज खान टेनिस क्रिकेट मधला एक महानतम खेळाडू आहे ज्याच्याकडून चुका घडताना दिसलेत. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 18 रनची आवश्यकता. 10 चेंडू 18 धावा. इम्रोज खान याच्याकडे टॅलेंट आहे, याच्याकडे गुणवत्ता आहे. 25 जानेवारी 2020 चा दिवस सुद्धा तो विसरणार नाही. सुमित ढेकले नावाचं वादळ, कलकत्ता येथील ती राजनंदिनी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्याला ठोकले गेलेले 6 षटकार तो विसरणार नाही. आणि आता या मॅच मध्ये त्याच्याकडून चांगली अपेक्षा फिल्डिंग करणाऱ्या संघाला. इम्रोज खान, ओ व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला चेंडू फलंदाजाची उंची मोजण्याकरता होता, त्याच्यानंतर बाकीचे चेंडू फलंदाजाला नाचवण्याकरता होते. दबाव आता फलंदाजी करणाऱ्या संघावर. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. शरीर रचनेमध्ये खूपच बदल झालाय इम्रोज खान याच्या, म्हणूनच पटकन आमच्या निदर्शनास आला नाही. मात्र 25 जानेवारी 2020 राजनंदिनी ट्रॉफी तो विसरू शकत नाही. ओ कहीं पे निगाही कहीं पे निशाना. खेळायचं होतं ऑन साईडला, बॅटची एज लागून चेंडू जातोय तो फ्लाय स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 29. आता समीकरण असं बनलंय 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. खतरा निर्माण केलाय, खतरा तयार केलाय इम्रोज नावाच्या या खेळाडूने. इम्रोज खान, मॅन इन फॉर्म. ओहो व्हॉट डिलिव्हरी. म्हणूनच माझी निवड मोठमोठ्या संघामध्ये का केलं जातं ह्याला कारण हे त्याने दाखवून दिलंय. माझ्याकडे व्हेरिएशन आहेत, माझ्याकडे बदल आहे. मी जितका वेगवान चेंडू टाकू शकतोय तितकाच माझ्याकडे नियंत्रण सुद्धा आहे.
तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना प्रत्युत्तर देत असताना जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघाची धाव संख्या झालेली आहे ती 29 आणि आता 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. असं वाटलं होतं की हा मॅच SK स्पोर्ट्स महागिरी संघ हा त्यांच्या हातामधून निसटत चाललाय, मात्र तसं न घडता इम्रोज खान यांनी पुन्हा कमबॅक करून दिलाय. नेहमीच बाहुबली सुमित ढेकले, इम्रोज खान या दोघांना मी एका संघातून खेळताना बघितलंय. 25 जानेवारी 2020 साली राजनंदिनी ट्रॉफी कोलकाता येथील ती भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये इम्रोज खान याला एका चांगल्या गोलंदाजाला एका चांगल्या फलंदाजाने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत. तोच इम्रोज खान आता संघाला जिवंत ठेवतो या मॅच मध्ये. जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघ आता दबावामध्ये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 रनची आवश्यकता. 6 बॉल 17 रन्स. मॅच अजूनही बनू शकतोय. जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघ हा मॅच जिंकू शकतोय, मला तर असं वाटतंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. 6 बॉल 17 रन्स. नवीन गोलंदाज आलाय मुन्ना. छोटा पॅक बडा धमाका करण्याकरता मुन्ना सज्ज झालाय. फिल्डिंग आपण बघूया. एक एक्स्ट्रा कव्हर, डीप, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट हे 38 सर्कलच्या बाहेर. स्कोअर लेगचा क्षेत्र खुला आहे. त्याच्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून फलंदाज फटकेबाजी करू शकतोय. 6 बॉल 17 रन्स. मॅच बनू शकतोय. ओ ब्लॉक लेंथ चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षणाचा त्या ठिकाणी प्रदर्शन बघितलं आपण आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळतोय. 2 धावा, 2 धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 31 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. इम्रोज खानचा सल्ला या गोलंदाज मुन्ना याला कामी येईल काय? छोटा पॅक बडा धमाका करण्याकरता हा प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. मी असा एक गोलंदाज बघितलाय, पिंटू याला बघितलाय. जयदेव, ओहो चांगला चेंडू. आता फिरकी वळवलाय. या आधी ब्लॉक वॉल मधला चेंडू होता. आता मात्र बघितलं गुडलेन स्पॉटवर चेंडू पडतोय, थोडस वळतोय आणि याचाच अर्थ लेग ब्रेक चेंडू टाकलाय. लेग ब्रेक चेंडू टाकलाय गोलंदाजाने. दबाव वाढलाय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 रन्स. नयन याच्यावर दबाव येतोय. आता वाईडचा इशारा पंचाने वाईड घोषित केला. या चेंडूला जास्तीत जास्त बाहेर चेंडू निघतोय. वाईडचा इशारा आल्यानंतर आता स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 रनची आवश्यकता. नयन अजूनही जिवंत आहे. नयनकडे क्षमता आहे. नयन काही करू शकतोय. ज्याने एक षटकार आतापर्यंत ठोकलाय. 4 बॉल 14 रन्स. नयनाने चेंडूला उचललाय. चेंडू सीमारेषे पार. दमदार, शानदार, वजनदार षटकार. 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांशी आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. काय फटका होता, काय जबरदस्त स्ट्रोक होता. 3 चेंडू आणि स्थिती अशी झाली. 3 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत. यश, वेलकम. अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत. आदर्श क्रिकेटपटू म्हणून त्यांची गणना केली जाते. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, त्यापेक्षा तुम्ही आदर्श किती आहात हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यातीलच एक आदर्श खेळाडू आमच्या उजव्या बाजूला उभा आहे. वेलकम जॉली स्पोर्ट्स कामतघर टीम. गोलंदाज तयार. 3 बॉल 8 रन्स. ओ हो 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 हो, हे चेंडू अपेक्षित होते. फलंदाजाला इथे आता चकवलं गेलंय. तो नृत्य करावा लागलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 रनची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. पुढील होणारा मॅच भाव्या 11 वाघवे विरुद्ध जावली स्पोर्ट्स कामतघर या दोघांमध्ये असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स उजव्या बाजूला या. 2 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. पहिलाच मॅच थरारक होतोय. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेली दिसत आहेत. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 8 रन्स. होऊ शकतात या धावा.
आता मात्र पुन्हा चकवलंय, फिरकीवर नाचवलंय. जसं भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे याने बऱ्याच फलंदाजाला आपल्या फिरकीद्वारे फसवलं, जखडून ठेवलं, तसं या ठिकाणी छोटा पॅक बडा धमाका करताना गोलंदाज मुन्ना काय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अशा पद्धतीने पडलाय, त्याच्यानंतर दुसरा चेंडू बघूया. पुन्हा दुसरा चेंडू सुद्धा ऑफ ब्रेक पद्धतीचा टाकलाय. काय सुरेख गोलंदाजी गोलंदाजाची. गोलंदाज आता तयार. एक बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. ओ हो हा मॅच फिनिश केलाय. 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की जुडवा स्पोर्ट्स या ठिकाणी कडवा संघर्ष करेल. इथे तसं काही जमलं नाही जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघाला, आणि SK स्पोर्ट्स महागिरी संघाने या ठिकाणी विजय संपादन केलाय. विनंती करतोय लाईनअप मध्ये जा आणि हस्तांदोलन करा. दोन्ही संघाला विनंती करतोय, मॅच जिंको किंवा हारो लाईनअप मध्ये जाऊन हस्तांदोलन करणं फार महत्वाचं आहे. हँडशेक करा प्लीज. व्हॉट मॅच. SK स्पोर्ट्स महागिरी संघाने हा मॅच जिंकलाय, ज्याच्यामध्ये योगदान होतं इम्रोज खान या गोलंदाजाचं, ज्याने प्रभावी मारा केला, तिखट मारा केला. जरी मॅच 2 षटकांमध्ये फिरला होता जुडवा स्पोर्ट्स मानपाडा संघाच्या बाजूने, तदनंतर इम्रोज खान गोलंदाजी मार्गावर आला. इम्रोज खानचं ते प्रभावी षटक या मॅच मध्ये SK स्पोर्ट्स महागिरी संघाला तारून गेलं असं मला वाटतंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कॅप्टन चेतन. He smashed 27 runs including 2 4 and 2 6 in the 13 ball and spent 5 runs in the first over. एका षटकामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर 13 चेंडूमध्ये 27 धावांची चांगली मॅच विनिंग पारी त्यांनी खेळली, म्हणूनच त्याची निवड